माझा मित्र क्लासमेट देवेंद्र आणि तुझं नाव काय? पायलट. तुझं नाव काय? तीन कांबळी. एक नंबर. हॉटेल पंचामृतला आलेलो आहोत. आपण घेतली आहे पावभाजी. मी इकडे हॉटेल मित्रांनो, मी जयंत सरंग आपल्या चॅनल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आज मी चाललो आहे गावी. सरप्राईज आहे आईबाबांना, सगळ्यांना सरप्राईज आहे. मी कोणा सांगितलंच नाही मी येणार आहे गावी. फर्स्ट डे म्हणून आईची इच्छा होती की ब्लॉग बनवायचा आहे. तर पहिला दिवस पाहिजे होता व्हिडिओ करायला, तर तिची इच्छा मी पूर्ण करायला चाललो आहे. तर आता मी जी बस आहे साई ट्रॅव्हल्स मांजरेकर बंधूंची 2 वाजता येणार आहे. जो काका पेट्रोल पंप आहे ना भांडूपचा वेस्टचा, तिकडे जायचं. आता मी इथून डायरेक्ट ऑटोच पकडणार, आता ट्रेनच्या भानगडीत नको. तर बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओचा आनंद घेतो. आपल्याला ना ह्या गाडीतून जायचं आहे, कारण की केबिन स्लीपरमध्ये केबिन जरा फुल झाली आहे. त्याच्यामुळे ह्या केबिन AC च्या केबिनमध्ये मला जागा भेटणार आहे. तर बघूया आता नवीन गाडीमधून. हे बघा, ही सीट आहे आपली ACची, साईची AC गाडी. त्यामधली पुश बॅक सीट आहे. इथे पुश बॅकचं हे बटन आहे आणि विंडो आहे मोठी. कर्टन्स दिलेले आहेत. इथे बॉटल ठेवण्यासाठी जागा आहे. इथे तुम्ही काय पेपर वगैरे किंवा काहीतरी स्नॅक्स वगैरे ठेवत असाल तर इकडे ठेवू शकता. इथे तुम्हाला काय लटकवायचं म्हणजे पिशवी लटकवायची असेल तर ती तुम्ही करू शकता, ठेवू शकता. सही आहे पण, आणि मुलायम आहे चांगली, एकदम नरम मस्त स्पंच आहे. बाकी इथे काहीतरी अलाराम आहे, म्हणजे आतमध्ये काय घडलं तर अलाराम वाजू शकतो. AC मध्ये काय प्रॉब्लेम झाला तर. फायनली मित्रांनो गाडी आपली निघालेली आहे. मला आता बायचान्स पाठी बसायला भेटलं आहे, पण काम उठायला मला परत केबिनमध्ये जावं लागेल. बघा इथे ACचे पॉईंट दिलेले आहेत. तुम्ही कसं पण तुम्हाला ॲडजस्ट करू शकता. आणि इथे लाईट्स आहेत दिलेले, इथे बटन्स दिलेले आहेत दोन्ही लाईट्स. मित्रांनो आपण पाठी बसलो. केबिनमध्ये माझी जागा आहे, पण मला मागे बसवलं कारण की आता कामोठे पनवेलपर्यंत आपले पॅसेंजर असणार. त्याच्यामुळे पुढे गडबड नको म्हणून ते बोलले पाठी बसून राहा, नंतर कामोठ्यानंतर पुढे. मी त्यासाठी इथे बसलो 8 नंबर सीटला. मला शेवटी 30 तारखेची तिकीट कॅन्सल करून मला माझी इच्छा पूर्ण झाली आतमध्ये बसायची. ठीक आहे चला. मग पूर्ण व्हिडिओ आहे ना आतमधला व्हिडिओ इंटरव्ह्यू पूर्ण तो दाखवायचा असेल ना तर मी गावीत जाईन किंवा मी सेपरेटली असा तो मी करेन आणि तो तुम्हाला मी दाखवेन. ठीक आहे चालेल. तर मग आता मी फ्रंटचा जो व्ह्यू आहे आपला जो ड्रायव्हरचा सीट तो व्ह्यू मी नंतर दाखवेन कामोठ्यानंतर. तोपर्यंत इथून जे काय मी दाखवेन ते बघा. व्हिडिओचा आनंद घेत राहा. आपलं सोनापूरवरून राईट मारलं आहे, सिग्नलवरून राईट मारलं आहे. आता ती ऐरोली मार्गे जाणार. कधी काय गाड्या कशा असतात की LBS करून पुढे 3 आतनाका वगैरे करत ते जातात. आणि ही गाडी अशी आहे की ऐरोली मार्गे जाते आणि तिचे ठराविक पॅसेंजर आहेत या गाडीचे, साईचे मांजरेकर बंधूंच्या गाडींचे. तर बघत राहा. आणि बघा डिमार्ट आलं नाऊरचं. आता ऐरोलीचा ब्रिज येईल तेव्हा तुम्ही दाखवेन मी तुम्हाला. चला बघत राहा. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की ऐरोली मार्गे जाणार आहे. तर ऐरोली मार्गे नाही, आपण भांडूप पंपिंगवरून राईट मारला तर घाटकोपर रमाबाई वगैरे आणि मानकुर्द मार्गे आपण वाशी मार्गे नेरूळला जाणार डायरेक्ट. तर तसंच तो त्यांचा रेग्युलरचा रूट आहे. कधीतरी आपल्या ऐरोली मार्गाने गेली तर, नाहीतर मग हा रूट त्यांचा मेन असतो. बरं आहे. मग इथून गेलो तर आता सुसाटमध्ये जाऊ आम्ही आता डायरेक्ट नेरूळपर्यंत. नेरूळच्या पुढे मग खारघर वगैरे पनवेल वगैरे ते येलं जातं. आणि त्यानंतर मग मी कामोठ्यानंतर मग मी तुम्हाला पुढे जाईन तेव्हा मी व्हिडिओ फ्रंट व्ह्यू दाखवेन. चला बरं बघा मित्रांनो स्लीपर. मित्रांनो आपण इथून नाही बघा लेफ्ट मारला आहे. रमाबाईच्या पुढचा स्टॉप आहे ना, घाटकोपर रमाबाईच्या नगरच्या पुढचा स्टॉपवरून आपण लेफ्ट मारला आहे.
म्हणजे आपण आता मानकृत मार्गे वाशी मार्गे आपण नेरूळला उतरणार डायरेक्ट नवी मुंबई. मित्रांनो बघा यशवंतराव चव्हाण दिसतो ती मार्ग. त्या रोडने आपण नाही जाणार, आपण चालून आता राईट मारणार पळसपे घाटासाठी. पायलट तुमचं नाव काय? आणि तुम्ही काय केलं? तुम्ही काय मागे स्लीपरला भेटलं? सावंत गेले गावात? येणार रिटर्न? मित्रांनो आपण आता राईट मारणार आता थोड्याच वेळात आपलं पळसपे वाटेल. गणपती बाप्पा. मित्रांनो आता हे बघा आपण आता लेफ्ट मारणार गोवासाठी, मुंबई गोवा. समोर गेला तर जैनपेठी रोड आणि आता युटर्न आपण घेतलेला आहे लेफ्टला. आता आपण पळसपे वाटा येईल, पळसपे वाटा स्टॉप. मित्रांनो पळसपे फाटा आलेला आहे, पळसपे फाटा. ही AC गाडीची केबिन आहे. इथे बघा देवबाप्पाचं हे छोटंसं मंदिर, ड्रायव्हरचं सीट, एक क्लिनरची जागा, वरती एक दुसऱ्या पायलटची जागा आहे झोपायची. 2 फॅन दिले आहेत, लाईट्स आहेत. त्याच्यावर एक डोअर आहे इथं, एक बसायची जागा आहे. जबरदस्त व्ह्यू आहे, मस्त एक व्ह्यू वाटतो. माझा फर्स्ट टाईम साईच्या मांजरेकर बंधूंच्या साईची AC गाडी, तर पहिल्यांदा प्रवास होतो पण केबिनमधून. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, तसंच शेअर करा. नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आपलं कर्नाळा पक्षी अभयारण्य चालू झालं आहे. गेट आहे पक्षी अभयारण्याकडे. कसलं शेकलं बोल. वरती
ना टायमिंगचं हे काय ते एक मिरर दिला आहे इकडे टायमिंग दाखवत आहे. मित्रांनो आता आपण न्यू मिलन हॉटेलला उतरत आहोत. खूप सारे बसेस लागलेत. आपले दीदीचे, एक बोरिवलीचे, दीदीचे, रिद्धी सिद्धी आहे, 2 साई चौक आहेत, एक लालबाग आणि एक बोरिवली. त्या साईडला आपली जागा आहे. AC आहे की नॉन AC आहे ती? आहे का? आपण आता वडापाव घेतलाय सोबत चहा पण. मित्रांनो व्हिडिओ वडापाव आहे ठीकठाक आहे. चांगले. चला लालबाग साई निघाली आपली. ह्याचा जुना नंबर ना 7716 आहे. तो ॲक्च्युली 7716 त्याने लावला आहे ट्रॅव्हल्सला. जुना नंबर होता ना पहिला. माझा मित्र क्लासमेट देवेंद्र आणि तुझं नाव काय? हर्षद ना. आमचा शाळेमधला मित्र आहे. म्हणजे आता झाले मी ओळखतो. अरे एकत्र एकाच गाडीत भेटलो आम्ही. कधी भेट होत नाही ते आता झाली. मी आलो परत पांडू. फायनली मित्रांनो आपण नाश्ता करून निघालेलो आहोत. आता बसले दुसरे पायलट 3 कांबळी. तर मित्रांनो आता ST आपला पेन आलेला आहे रामवाडी डेपो. बघा हे पेन आहे पूर्णपणे. एक नंबर. गणपती घेऊन चालले. वडकर्णा का मित्रांनो बघा वडकर्णाचा ब्रिज आहे. पूर्ण वडकळ गाव आहे इथे. ब्रिज आहे वडकळ ब्रिज. अगरबत्ती लावतो. मित्रांनो नागोठण्याचं ब्रिज पेंडिंग आहे त्यामुळे खालूनच गाड्या जातात. पण तो पण खालचा रस्ता तो पण खडबडीत आहे एकदम. गाडी आहे रस्त्याचं काम अजूनही बाकी. ब्रिज अजून तसे पडलेले आहेत. पूर्ण रस्ता पेंडिंग आहे आणि नॅशनल हायवेवर फ्लेवर ब्लॉक घातलेले आहेत. काय बोलणार आता. मी सलग बघतोय 4-5 वर्ष तर रस्ता असतोच आणि ब्रिज पण असंच पेंडिंग आहे. कधी काम होणार माहीत नाही. तर मित्रांनो हा आहे वाकण फाटा. बघा इथून लेफ्ट साईडने आपण पाली पोपोली वगैरे अंबरनाथ बदलापूर वगैरे त्या साईडला जाऊ शकतो. पालीला जाऊन मग तिकडून राईट मारून तुम्ही निजामपूर फाट्याला पण जाऊ शकता. स्ट्रेट गोवा हायवे. रस्त्याचं काम अजूनही पेंडिंग आहे. मध्येच 2 लेन देतात आणि मध्येच खड्डे येतात.
मित्रांनो बघा कोलाडच्या आधी एक CNG पंप आहे महानगर गॅस आणि आता थोड्याच वेळात कोलाड येईल. मित्रांनो कोकण रेल्वेचा ब्रिज आणि कोलाड आता आलेला आहे आपला. मित्रांनो हे बघा कोलाड मार्केट आलं आहे. कोलाड मार्केट आलेलं आहे. ब्रिज तसे पेंडिंग आहे. कधी काम होणार काय सांगता येत नाही आपण. दरवर्षी हेच बघायला भेटतं. मित्रांनो स्ट्रेट महाड आणि साईड राईटला गोव्याला जायचं रस्ता. एसटी डिपो गेला आहे इंदापूरचा आणि इंदापूर मार्केट आहे. मित्रांनो राईट साईडला एक रस्ता गेला ना इंदापूरला, जसं मार्केट येतं ना तसं राईट साईडला एक रस्ता होतो तो पनवेल वगैरे काहीतरी पनवेल त्या तुम्ही जायचं तर तिकडून पनवेलला जाऊ शकता म्हणजे जायचं. चला अशा प्रकारे इंदापूर मार्केट आपलं क्रॉस झालं आहे. काय थांबायला लागलं नाही काय नाही. आता मानगावला बघा किती वेळ लागतो ते पण तसंच क्लिअर होऊन द्या आमचं. मित्रांनो हा बघा इंदापूरचा CNG पंप आहे मोठा. आता थोड्याच वेळात आपलं मानगाव येईल. मित्रांनो साईडने जो पिलर होता तुम्हाला काळोखात दिसणार नाही. साईडने आता पिलर नवीन टाकले बायपाससाठी, बायपास बनवण्यासाठी. कधी होणार काय माहिती. बायपास राहून द्यायचं पहिला रस्ते बनवा. बायपास कधीपासून रेडीच होतोय. लवकर काही ते करा. लोकांना त्रास होतोय. बघा जरा लोकांकडे बघा आणि लवकर रस्ते पूर्ण करा. मित्रांनो हा बघा लेफ्ट आहे. पुणे एक्सप्रेस हायवेला पण जॉईंट होतो आणि इकडून पाली मार्केट इकडे परत रिटर्न आपण नागोडने वगैरे जाऊ शकतो. निजामपूर फाट्यात इथे या साईडला एसटी डिपो आहे मानगावचा. मित्रांनो इथे जास्त ट्रॅफिक नाही आहे मानगावला, म्हणजे गाडी हळूहळू आपली चालली. ऑलमोस्ट आता क्लिअर होईल थोडा वेळात, एवढं काय नाही. पण नंतर जे भांडू करून 5 वाजता सुटलेल्या गाड्या असतील ना ती इथे रात्री फसणार आहेत. म्हणजे फसू नये पण ट्रॅफिक होईल शक्यता आहे. जे लवकर गाड्या निघाल्या त्यांच्यासाठी जरा थोडाफार क्लिअर आहे. मित्रांनो बघा इथे आपण राईट साईडला रस्ता गेला तर श्रीवर्धन हरिहरेश्वर वगैरे जातो. आता झाला आपला क्लिअर. आपला रस्ता क्लिअर झालेला आहे. पण मानगाव क्रॉस केलेला आहे. बघा लोणेरे आले आहे. लोणेरे इथे ना आय थिंक इथे ना फेमस चहा आहे. चहा कॉफी आय थिंक सो घ्यायचं आहे वाटतं. कॉर्नर वडापाव सेंटर हे लोणेरेला आहे आणि ब्रिजचं काम अजून पेंडिंग आहे. त्यामुळे खालूनच गाड्या जात आहेत. रस्ता लोणेरेचा खराबच आहे, म्हणजे पेवर लॉक घातलेले आहे त्याच्यामुळे. लोणेरेचा रस्ता बघा जरा खराब आहे. थोडाच पॅच फक्त खराब आहे. परत मग आता 2 वे चालू होते. ब्रिजचं काम कधी होणार माहीत नाही. मित्रांनो महड सिटी आलेली आहे आणि पुढच्या आता ब्रिजला महडचं हे महाड गाव येईल. गाव आणि राईट साईडला महाड डेपो आहे, एसटी डेपो आहे. मित्रांनो खाली त्या साईडला महाड डेपो आहे, एसटी डेपो.
मित्रांनो हे बघा, हा जो डोंगर आहे ना, गांधारपाली लेणी, ते दिवसाचे मी तुम्हाला काय की वरती जो आय बटन येत आहे ना, त्याच्यात तो व्हिडिओ बघा, त्याच्यात तुम्हाला गांधारपाली लेणी दिसतील. या डोंगरावर आहे ते. आणि आपला मुंबई गोवा हायवे, रायगड किल्ला लेफ्ट साईडलाच आहे बघा, या डोंगरावर आहे. मित्रांनो लेफ्ट साईडला पार्ले गाव आहे आणि थोड्याच वेळात आपला आता पोलादपूर येईल. तर मित्रांनो आता पोलादपूर आलेलं आहे. पोलादपूर लेफ्ट साईडला पोलादपूर गाव आणि लेफ्ट साईडला महाबळेश्वर पण लावून जातं. दोन्ही लेफ्ट साईडला आहे. पहिलं पोलादपूर, नंतर महाबळेश्वर आणि स्ट्रेट मुंबई गोवा हायवे, रत्नागिरी, देवगड, कणकवली, मालवण, कुडा. वरती मित्रांनो छोट्या ब्रिजच्या वरती एस.टी. डिपो आहे पोलादपूर. मित्रांनो कशेडी घाट चालू झालेला आहे. कशेडी घाटात जाणार नाही, पण कशेडी घाट चालू झालेला आहे. पुढे एक टर्न येईल राईट टर्न, तो कशेडी घाटाला जातो आणि सरळ बोगद्याकडे. सरळ आता बोगद्याकडे. तर मित्रांनो कशेडी बोगदे आलेले आहेत, दोन्ही टर्न. दोन्ही टनेलमध्ये लाईट चालू आहे. एक नंबर. कशेडी बोगद्यामध्ये 5 बायपास आहेत, तुम्हाला दिसतील आता थोडं. चला बोगदा समाप्त. मित्रांनो खेड आलेला आणि हे काळकाई मंदिर आहे दोन्ही रस्त्यांच्या मध्ये. आणि राईट साईडला खेड आणि दापोली पण जायला रस्ता आहे राईट साईडला. आता ब्रिज क्रॉस केल्यानंतर खेड रेल्वे स्टेशन येईल. मित्रांनो राईट साईडला रेल्वे स्टेशन होतं. सॉरी, खेड रेल्वे स्टेशन. मित्रांनो भोसले घाट प्रारंभ.
यूटर्न आहे आणि सर्वात डेंजर यूटर्न आहे हा. त्या साईडला येणार आहे, मुंबईला येणार आहे, तिकडे चौथा स्पीड ब्रेकर आहे. मला गाडी सावकाश चालवायची तेवढा मोठा यूटर्न आहे. परशुराम घाट प्रारंभ. रात्रीचा परशुराम घाट कसा दिसतो ते बघा. मित्रांनो हे बघा परशुराम मंदिर आहे या साईडला. इकडून वरती जायचं आहे. त्या साईडला लाईटिंग दिसते, पूर्ण चिपळूण आहे तिकडे, चिपळूण गाव. घाट चालू आहे. लागले आणून ठेवलेली चिपळूण बहादूर शेख नाका. बहादूर शेख नाका आलेला आहे चिपळूण. किती वाजले? 10 वाजले, 10 झाले. तर काय समजत नाही. चिपळूणचे ब्रिज अजून तसेच होते, पिलर टाकून ठेवले नाही अजून, त्याच्यावरती काही काम नाही, काय नाही, जैसे थे. ज़्यादा बसेस फ्री, मोफत बसेस, मोफत बसेस. सावर्डे गाव आलेलं आहे. सावर्डे, ज्यांचं कोणाचं गाव सावर्डे असेल त्याने हॅशटॅग सावर्डे टाकून द्या. मित्रांनो चला मित्रांनो, आरवली गाडी दिलो आरवली हॉटेल पंचामृतला आलेलो आहोत. हे बघा ट्रॅव्हल्स लागलेले आहेत. संतकृपा वक्रतुंड साहेब ही लागली आमची स्लीपर. आपण घेतली आहे पावभाजी. मी इकडे हॉटेल पंचामृतला आलो की मी पावभाजीच घेतो. मस्त दिसते, एकदम मस्त. प्रेझेंटेशन एक नंबर आहे, जबरदस्त. मित्रांनो पाव घेतले, एक नंबर, मस्त मस्त, एक नंबर. फायनली मित्रांनो आपण निघालो होतो हॉटेल पंचामृतच्या इथून. आता थोड्याच वेळात धामणी येईल. हा टोलगेट आहे आरवलीचा. थोड्या वेळात धामणी आहे. मित्रांनो धामणी आलेलं आहे. धामणी CNG पंप आहे.
धामणीचं CNG पंप आणि वरती एक हॉटेल आहे ड्रायमधून मस्त खराब. संगमेश्वरला जायचा रस्ता खराब. धामणीच्या पुढे संगमेश्वर, धामणी ते संगमेश्वर. संगमेश्वर यायच्या आधी थोडा हा रस्ता खराब आहे. ब्रिज पण पेंडिंग आहे. ब्रिज पण अर्धवट ठेवलं आहे. खालच्या रस्त्याने चालले तिकडे पेवर ब्लॉक आहे. डांबर पाहिजे तर पेवर ब्लॉक ठेवलेत. काय सांगणार आहे का? नाही बघ, रस्त्याचं काम तसंच का हालचाल दिसत नाही रस्त्याच्या कामामध्ये. बघा संगमेश्वर SD डेपो आहे आणि हा देवरुख फाटा आहे. देवरुख साखरपा आणि वाटोळ डायरेक्ट राजापूर आणि स्ट्रेट आपण जातो आहोत संगमेश्वरतून निवळी, पाली, लांजा करत राजापूर. बघूया आता संगमेश्वर ते हातखंबा काय रस्त्याची लेवल आहे ती. गडबडीत तर असणार प्रश्न नाही. स्टार्टिंगच खडबडी चालू झाली आहे त्याच्यामुळे काय हातखंब्यापर्यंत खडबडी झाली. मित्रांनो खड्डे होते. एक लाईन खराब आहे, एक लाईन चांगली. मध्ये जी लाईन चांगली आहे त्या लाईनीत पण खड्डे आहेत. मित्रांनो झोप लागली, डोक्याचा सुट्टा लागला त्यामुळे पाली बिली काय होतं ते पाली पण गेलं आणि हातखंबा पण गेला होता. हातखंबा गेला, पाली गेला. ते लांजा आहे, लांजा पण मार्केट क्रॉस केलं. रात्रीचं काही 1 वाजले. हा जो खाली रोड गेला आहे ना तो वाटोळ फाटा आहे. राबोळे बोलतात तो वाटोळ फाटा. चांगला रोड आहे. मी संगमेश्वर रोडवरून जो लेफ्ट मारायला सांगितलेला देवरुख फाटा तो या रोडने बाहेर पडतो. तुम्हाला पाली लांजा हातखंबा नाही भेटत. आता ओनी येईल, त्यानंतर राजापूर. मित्रांनो हा ओनी फाटा आहे. खाली उतरला तो ओनी फाटा. थोड्याच वेळात आता राजापूर येईल.
मित्रांनो सगळे एष्ट लागलेले आहेत. तो रस्ता जो राजापूरला जायचा जो साईडचा रस्ता जो बंद असायचा तो चालू झाला आहे. त्याच्यामुळे साईडला कोपऱ्यात गाड्या लावून ठेवल्यात. किती बसेस आहेत बघा. या साईडला पण आहेत. डेपोमध्ये जागा नाही, एवढी बसेस आहेत. हा डेपो आहे आपला राजापूर डेपो. हे राजापूर आणि खाली जो राईट साईडला गेला आहे तो गाव आहे राजापूर. तर स्ट्रेट खारेपाटण. उडीचा काय हल्लाच नाही ना. वडे मटण बरोबर. मित्रांनो खारेपाटण गेलं आहे आता. तरळे नाही, तरळे गेलं. खारेपाटण सोडून तरळे पण गेलं. आता थोडा वेळात नांदगाव आहे. बोर्डावर फोंडा घाट असं लिहितात. लेफ्ट साईडला फोंडा असं बोर्डावर लिहितात. तेव्हा समजायचं की नांदगाव आलं. कारण की नांदगावला खाली उतरतो तेव्हा लेफ्टलाच एक रस्ता असतो तो फोंडाला जातो आणि राईटला नांदगाववरून शिरगाव जातो देवगडला. कासार्डे लेफ्ट साईड. मित्रांनो फोंडा असं लिहिलेलं आहे लेफ्ट साईड, म्हणजे आता नांदगाव आलं. आता आम्ही आता लेफ्ट घेणार. तर मित्रांनो आपण लेफ्ट घेतलाय. नांदगाव स्टॉप आलेला आहे. आता आपण आता राईट मारून शिरगावकडे वळणार. तिकडून मग देवगड. मित्रांनो पाऊस जास्त पडतो. खारेपाटण सोडल्यानंतर पाऊस जास्त पडायला लागला आहे. आता टर्न मारतो आपण. टर्न मारू. नांदगाव स्टॉप आलेला आहे. आपण आता आपल्या नांदगाव देवगड निपाणी हायवे जो बोलतात ना, देवगड नांदगाव हायवे, नांदगाव देवगड निपाणी हायवे, त्या रोडला आपण लागलो आहोत. तो रोड पूर्णपणे वन वे आहे. आता शिरगाव स्टॉपला पण उतरणार नाही, डायरेक्ट लिंगडाळला उतरणार. खारेपाटण सोडल्यानंतर पाऊस जास्त पडायला लागला आहे. स्वामी समर्थ मठ. देवस्थान. मित्रांनो हा राक्षसी घाट आहे.
स्टॉप आलेला आहे, शिरगाव स्टॉप. पण शिरगावमध्ये आपल्या गाडीत कोणच पॅसेंजर नाही आहे शिरगावचं. आता वाजले पावणे 3 झाले, पावणे 3. 12 तास झाले इथे. गाडी 2:30-2:45 सुटली होती मांडूवरून. तर जाऊ आता 15-20 मिनटं बरे बघा. शिरगावचा चेक नाका. बाय बाय मित्रांनो. आर्यपाटा गेलो आपलं आणि आर्यपाटाला आपले कांबळी ड्रायव्हर पायलट ते उतरले. आता मित्रांनो लिंगडा तिथं आला आहे. बाय चला भेटू. मी आलो तर येऊन तिकडे. पायलट नीती लास्ट स्टॉप पर्यंत. चला बाय बाय. काढून गेले. चला 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 बाय बाय. विलास नाही आपली गाडी गेली देवगडला. वाजले किती 3-5 इथं सोडलं त्याने. विलास भाऊ म्हणजे आपण रिक्षा मागवलेली, विलास भाऊ दुसऱ्याला घेऊन गेले. मला थोडीशी मिस्टेक झाली, बाकी काय नाही. ठीक आहे चालेल. चला काय एवढं काही हे नाही. आता आपण चाललो आपल्या गावी रिक्षातून. वाजले आता 3:15 वाजले.